तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे, पण त्याने ते कृत्य का केलं याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्यांनी जायचा प्रयत्न केला नाही. आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीप्रभू देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी 5 वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला, गाडी अडवली. तेवढ्या पहाटे मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरनं उशीर आला होता, कारण त्याची तिकडे काही तारीख होती. आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला. मी त्याला म्हणलो, पण असं काही खात नका जाऊ. आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओव्हरलोडिंग केली. गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुंडकं बाहेर काढलं आणि ते सगळं गाडीची भरली. मग आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव. मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो. म्हणजे अंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला. ड्रायव्हर म्हटला, तू ओकला, तूच गाडी साफ कर. आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काही उकळलेला होता ते त्याने पुसून काढलेला आहे. पोलिसांनी कर्मचारी म्हणून गाडी धुतलेली नाहीये. आता त्याची उलटी त्याने पुसणं ही तर एक मानवताच आहे. त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतो ना आमच्याकडे काही माणसं नाही असा तर काही विषय नाही. हा आजचाच सकाळचा विषय आहे. आणि हे जे काही विरोधक किंवा तू आम्हाला दानव्या रिकामचोड त्या उंदराला काही काम नाही केलं. हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात, शिंदेचे आमदार असे करतात, हे काही धंदा आम्ही काही करत नाही. आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो. आम्हाला कळतं कायदे का असतात का. कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं, हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय. सदरक्षणार्थ, खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि सज्जनांचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं. मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती, भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत, त्यांची खाजगी गाडी धुतात आहे. हा जो पोलिसांच्या खाकी वर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य माणसांनी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय.